मतमोजणीचं कालच मतदान झालं आणि आता मतमोजणीसाठी देखील प्रशासन सज्ज असून सोमवारी अवघ्या 2 तासामध्ये हा निकाल जाहीर होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी 22 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल। केवळ 614 मतांची मोजणी असल्याने अवघ्या 2 तासातच प्रक्रिया संपेल। त्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे। नियोजन भवनात ही मतमोजणी होणार असल्याने तेथे मंडप टाकण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते। विधानसभेचे 11 मतदार आहेत। आता विधान परिषदेत निवडून जाणारा जिल्ह्याचा 12वा आमदार असेल। संपूर्ण मतमोजणी 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे। एकूण 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। सुरुवातीला सर्व मतपेट्यांमधून मते बाहेर काढली जातील। त्यानंतर मोजणी करून वैध आणि अवैध मते वेगळी करण्याचे काम पहिल्या फेरीत पूर्ण होईल। दुसऱ्या फेरीत प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। पहिल्या फेरीत वेगळी केलेली वैध मते या 4ही टेबलावर मोजणीसाठी दिली जातील। मतमोजणीवर देखरेख ठेवण्यासाठी 2 प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। 4ही टेबलवर मतमोजणीचे मुख्य काम 4 तहसीलदार करणार आहेत। प्रत्येक टेबलवर तहसीलदारांना मतमोजणीत मदत करण्यासाठी प्रत्येकी 3 सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2 फेऱ्यांमध्ये 2 तासातच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल असे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले।